गोंदिया जिल्ह्यात मार्केट फेडरेशन तर्फे रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही शेतकऱ्यांना देयके मिळाली असली तरी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. जिल्ह्यातील मार्केट फेडरेशन मध्ये धान विक्री केलेल्या एकूण 839 शेतकऱ्यांचे तब्बल 2,73,02,66 रुपयांचे चुकारे अद्याप मिळालेले नाहीत. ही रक्कम शासनाकडून न आल्याने देयक वितरण रखडले आहे. या संदर्भात प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पणन अधिकारी विवेक इंगडे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात येतील. तसेच आठवडाभरात शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या मुद्द्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या चुकाराबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर मागणी करण्यात आली आहे. खरं तर चालू महिन्यातच शेतकऱ्यांना देयके मिळणे अपेक्षित होते. मात्र राज्यात पोटनिवडणुका लागल्यामुळे निधी वितरणात विलंब झाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात पर्याय काढून शेतकऱ्यांचे चुकारे देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे अद्याप 3 कोटी रुपयाचे चुकारे थकलेले आहेत. काय पाठपुरावा करणार, कधीपर्यंत ते सगळे त्या संदर्भात आमची सविस्तर तिथे मागणी झालेली आहे. खरं म्हणजे याच महिन्यात व्हायला पाहिजेत होते. थोडंसं विलंब झाला. आणखी काही निवडणुका लागल्या आहेत, काही राज्याच्या लागल्या आहेत आणि आपल्या राज्यातही 2 जागेवर विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर निश्चितपणे मला असं वाटतं की 2-4 दिवसात आम्ही त्याच्यावर चांगला निर्णय गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या 2,73,02,66 रुपये 839 शेतकऱ्यांचे अद्यापर्यंत येणे बाकी असून त्यामध्ये पाठपुरावा चालू आहे आणि संस्थांकडून जसजशा हुंड्या येते त्या पद्धतीने शेतकरी चुकारी प्रलंबित चुकारी पाठवतात. सध्या या कार्यालयाकडून अद्यापर्यंत प्राप्त रकमेपैकी 3,09,55,367 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहेत. यामध्ये प्रामुख्याने संस्थांकडून हुंडी अद्यापर्यंत काढली नसल्यामुळे तसेच PFMSID पोर्टलवर विलंबाने होत असल्यामुळे सध्याची रक्कम प्रलंबित असून ही रक्कम आम्ही येत्या 5 दिवसामध्ये युद्ध पातळीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर देत आहोत. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.